श्रोते हो, आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. चांद्रयान 3च्या ऐतिहासिक यशानं ऊर भरून आलेल्या भारतीयांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी आहे. जागतिक महासत्तेच्या दिशेनं घोडदौड करणाऱ्या भारतानं जगातली सर्वात मजबूत अर्थव्यवस्था म्हणून आपली स्वतंत्र ओळख तयार केली आहे. केंद्र सरकारनं या संदर्भात भारताच्या वार्षिक जीडीपी अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीच्या दराशी जगातल्या विविध अर्थव्यवस्थांसोबत तुलना करणारा आलेख नुकताच प्रसिद्ध केला. जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारताची सद्यस्थिती तसंच त्यामागील तज्ज्ञ व्यक्तींनी केलेली कारणमीमांसा आज अर्थविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास झपाट्यानं सुरू आहे. वर्ष 2014 ते वर्ष 2023 दरम्यानच्या जीडीपीचा अभ्यास केला तर त्यामध्ये एकूण 83% वाढ झाल्याचं तज्ज्ञ सांगतात. भारतीय अर्थव्यवस्थेनं सध्या जागतिक स्तरावर उल्लेखनीय समायोजन क्षमता आणि वाढ दर्शवली आहे. या संबंधित भारताच्या वार्षिक जीडीपी अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीच्या दराशी जगातल्या विविध अर्थव्यवस्थांसोबत तुलना करणारा आलेख सरकारनं नुकताच प्रसिद्ध केला आहे. याविषयी अर्थतज्ञ मुकेश सोथाने यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. 27 ऑगस्ट रोजी भारत सरकारने MyGov इंडियाच्या ट्विटर हँडलवर चित्रमय प्रतिनिधीच्या स्वरूपात जगातील सर्वोच्च अर्थव्यवस्थांच्या वार्षिक जीडीपी वाढीचा वृद्धी दर सादर केला आणि जागतिक स्तरावर भारताच्या अर्थव्यवस्थेची घोडदौड सादर केली. भारताचा वार्षिक जीडीपी वृद्धी दर 5.90% नोंदविला गेला. त्यापाठोपाठ चीनने 5.20% ही वृद्धी दर दाखवले. पहिल्या व दुसऱ्या स्थानातील फरक फक्त 0.70% दिसतोय. तर तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका, परंतु अमेरिकेच्या जीडीपीचा वार्षिक वृद्धी दर फक्त 1.60%, तर कॅनडा 1.50, जपान 1.30, ब्राझील 0.90, फ्रान्स व इटली 7व्या व 8व्या क्रमांकावर 0.70%, तर जर्मनी, युके -0.10% आणि -0.30% च्या नकारात्मक जीडीपी वृद्धी वाढीची नोंद दाखवत आहेत. आज आपली अर्थव्यवस्था ही जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आपल्या पुढे अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी आहेत. लवकरच आपण जर्मनीला मागे टाकूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच एक विधान केले होते, ते म्हणजे जगाला भारतीय अर्थव्यवस्थेत आशावाद आणि आत्मविश्वास दिसत आहे. G20च्या व्यापार आणि गुंतवणूक मंत्र्यांच्या बैठकीत एका व्हिडिओ संदेशात पंतप्रधान म्हणाले की येत्या काही वर्षात भारताला तिसरी सर्वात मोठी जागतिक अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आम्ही सर्व वचनबद्ध आहोत. जागतिक अनिश्चिततेने जागतिक अर्थव्यवस्थेची परीक्षा घेतली आहे आणि G20चे सदस्य या नात्याने देशांनी आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणुकीमध्ये आत्मविश्वास पुन्हा निर्माण करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. ते म्हणाले की मला विश्वास आहे की जागतिक व्यापार प्रणाली हळूहळू अधिक प्रातिनिधिक आणि सर्वसमावेशक भविष्यात बदलते याची खात्री करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज आहे. आज क्षेत्रफळाच्या बाबतीत भारत 7व्या क्रमांकावर आहे, लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि जवळपास जागतिक लोकसंख्येच्या 17% लोकसंख्येला भारत आश्रय देतो आहे. 1991 पासून उदारीकरण आणि आर्थिक सुधारणांचे धोरण लागू झाल्यापासून भारतामध्ये अतिशय वेगाने आर्थिक प्रगती झाली आहे आणि भारत जगातील आर्थिक महासत्ता म्हणून उदयास आला आहे. सुधारणांपूर्वी सरकारी नियंत्रण प्रामुख्याने भारतीय उद्योग आणि व्यापारावर होते, परंतु गेल्या काही वर्षात पायाभूत सुविधांमध्ये झपाट्याने प्रगती झाल्याने आर्थिक विकासाला गती मिळाली. एप्रिल 2014 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात जागतिक बँकेने खरेदी शक्ती समता यावर आधारित भारताला जागतिक स्तरावरील तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून घोषित केले होते. 2023च्या अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण प्रसिद्ध झाले होते. त्यात आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल ग्रोथ मॅग्नेट या शब्दाचा उल्लेख केला होता. भारत सरकारच्या वेगवेगळ्या योजना, त्याची अंमलबजावणी आणि प्रधानमंत्री गतिशक्ती योजना, मेक इन इंडिया, जनधन आणि PLI स्कीम अथवा नोटबंदी आणि IBC ऍक्ट यामुळे आता भारताची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर आहे. आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अथक प्रयत्नांमुळे महागाई वाढ सुद्धा नियंत्रणात आहे. भारताचा रुपया आंतरराष्ट्रीय बाजारात बहुतांशाने स्थिर आहे. चांद्रयान 3च्या सफल उड्डाणामुळे
यापुढे निर्यातीला अजूनही जास्त चालना मिळेल. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सरकारची 120 लाख कोटींची गुंतवणूक भारताला भविष्यात त्याचा परतावा अर्थव्यवस्थेत सुमारे 2.5 ते 3 पट म्हणजेच 300 ते 350 लाख कोटी हे मिळू शकते. अर्थव्यवस्था वाढीचा दर 6% आणि महागाईचा दर 6-7% सरासरी धरल्यास नॉमिनल जीडीपी 12-13% वाढतो. जर नॉमिनल जीडीपी ग्रोथ 12-13% धरल्यास कॉर्पोरेट प्रॉफिट साधारणतः 1-2% त्यापेक्षा जास्त धरल्यास हा दर 14-15% होतो. सध्या भारताची अर्थव्यवस्था $3.8 ट्रिलियन आहे आणि 140 कोटी लोकसंख्येत 30च्या आतील तरुणांची संख्या जवळपास 60% धरल्यास 85 कोटी तरुण कमवते आहेत. भारतात 75 कोटी बँक खाती आहेत. डेट टू जीडीपी रेशो प्रगत राष्ट्रांपेक्षा कमी आहे. त्यामुळे जगाचे नेतृत्व करण्याची भारताची क्षमता आहे याचा विश्वास जागतिक गुंतवणूकदारांना व बलाढ्य देशांना झाला आहे. तसेच विकसित राष्ट्रांच्या बाजारपेठेत आणि उदयोन्मुख बाजारपेठेत आता भारताला टाळणे कठीण आहे. स्थिर चलनवाढ आणि देशांतर्गत मागणी बऱ्यापैकी स्थिर आहे. भारताचे स्वावलंबित्व बघून भारत जगातील संपूर्ण गुंतवणूकदाराचे 1 नंबरचे पसंतीचे गुंतवणूक ठिकाण बनले आहे. त्यामुळे पुढील 4-5 वर्षात भारत नक्कीच $5 ट्रिलियन इकॉनॉमी होईल यात शंका नाही. याचाच परिणाम म्हणून भारतीय शेअर बाजार भविष्यात अतिशय तेजीचे असतील, कारण शेअर बाजार नेहमी भविष्याचा अंदाज घेऊन आपली चाल कमी जास्त करत असतो आणि प्रत्यक्षात घटना घडण्याआधीच घटनांचा काय परिणाम होईल याचा अंदाज घेत असतो. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती यांनी अमेरिका स्वतंत्र झाली त्यावेळी एक वाक्य वापरले होते, त्याची आज आठवण होते आहे. ते म्हणाले होते की पीपल डू नॉट डिसाइड ऑन देअर फ्युचर, दे डिसाइड देअर हॅबिट अँड देअर हॅबिट डिसाइड देअर फ्युचर. भारतीयांची आणि भारत सरकारची सवय आणि आवड बघितल्यास भविष्यातील भारताचे चित्र कसे असेल याचा अंदाज आपल्या मनचक्षुपटलावर आपणास नक्कीच दिसला असेल यात शंका नाही. G20 शिखर परिषदेचे यजमान पदासाठीची तयारी या निमित्ताने मिळालेली संधी यावर मी इतकंच सांगेन की एको हम अवसर द्वितीयो न अस्ति न भूतो न भविष्यती. हे दशक भारताचे आहे, भारतीय गुंतवणूकदारांचे आहे. श्रोते हो, केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताचा वार्षिक जीडीपी वृद्धी दर 5.90% आहे. त्यापाठोपाठ चीनचा हा दर 5.20%, अमेरिकेचा वार्षिक जीडीपी वृद्धी दर 1.60%, तर कॅनडाचा 1.50% आणि जपानचा वार्षिक जीडीपी वृद्धी दर 1.30% आहे. यात भारत अग्रस्थानी असण्यामागील कारणं काय आहेत आणि आगामी काळात भारत आणखी भक्कम स्थितीत जाण्यासाठी काय करायला हवं याबाबत ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रभाकर कुलकर्णी यांनी घेतलेला आढावा जाणून घेऊया. भारताचे सकल घरेलू उत्पादन म्हणजे जीडीपी गेल्या दशकामध्ये 5.5% वर या दराने वाढत आहे. जगातल्या इतर देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा हे निश्चितच समाधानकारक आहे, कारण गेल्या दशकामध्ये आर्थिक मंदी, याला सबप्राईम क्रायसिस म्हणतात, आणि कोरोनाची महामारी अशी 2 संकटे जगामध्ये येऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे मोठमोठ्या देशांच्या अर्थव्यवस्था खूप कोसळून पडल्या होत्या. असे असताना सुद्धा भारताची व्यवस्था अतिशय वेगवान रीतीने वाढत आहे आणि पुढील काही वर्षात भारताचा जीडीपी दर दुप्पट होण्याचे संकेत आहेत. सध्या असलेली भारताची एकूण सकल घरेलू उत्पादन म्हणजे जीडीपी $3.5 ट्रिलियन आहे. ती 2027 पर्यंत $7 ट्रिलियन होण्याची शक्यता आहे आणि 2030 पर्यंत ती बहुतेक $10 ट्रिलियन पर्यंत जाऊ शकते. IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही संस्था भारताकडे एक उगवता तारा म्हणून बघत आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या वृद्धीमध्ये कमीत कमी 15% सहभाग भारताचा असेल असं त्यांना वाटतं. IMFच्या नुसार भारताची अर्थव्यवस्था प्रतिवर्षी 5.9% 2024 पासून वाढणार आहे, ज्याच्या समोर जागतिक अर्थव्यवस्थाच्या वृद्धीचा दर फक्त 2.8 आहे. याचा विचार करून त्यांच्या सर्वेक्षणानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातील 5वी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाईल. आतापर्यंत औद्योगिक धोरण अवलंबल्याने आपली अर्थव्यवस्था सतत समृद्ध होत आहे. पहिलं म्हणजे लायसन्स राज आता संपुष्टात आला आहे. दुसरी गोष्ट, मेक इन इंडिया धोरणाअंतर्गत भारतीय उद्योजकांना त्यांचे उद्योग भारतात करण्यासाठी व विकसित करण्यासाठी नवनवीन योजना आणि नवीन तंत्रज्ञान राबवण्यात येत आहे. परकीय गुंतवणुकीसाठी शिथिल धोरण अवलंबल्यामुळे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांमध्ये आणि उच्च टेक्नॉलॉजी, उच्च तंत्रज्ञानामध्ये म्हणजे तसंच सेमीकंडक्टर आणि चिप इंडस्ट्री या जगातील मोठमोठ्या कंपन्या
भारतामध्ये गुंतवणूक करत आहे. स्टार्टअप इंडिया अंतर्गत नवनवीन उद्योजक त्यांचे उद्योग भारतात उभारत आहेत. सिंगल विंडो अंतर्गत उद्योगासाठी लागणारे सगळे परवाने घेणं अतिशय आता सुलभ झालं आहे. असे असून सुद्धा भारताचा जर त्याचं सकल घरेलू उत्पादन म्हणजे जीडीपी 7.2 ठेवायचं असेल तर खालील धोरण राबवणं गरजेचं आहे. सरकारकडून तसंच खाजगी गुंतवणूकदाराकडून मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता आहे. ते भांडवल त्यांनी गुंतवलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त संशोधन क्षेत्रात म्हणजे R&D मध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक होणं आवश्यक आहे. कारण नवनवीन उत्पादन ही जागतिक दर्जाची असली पाहिजे. त्या दृष्टीने तुमचं संशोधन त्या प्रमाणात तसं राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जागतिक कंपन्यांच्या बरोबर आर्थिक समझोते करून वेगवेगळ्या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आपल्या देशात आपण आणलं पाहिजे. परकीय गुंतवणूक बरोबरच स्वकीय आणि घरेलू गुंतवणूक वाढवण्यावर आपण भर दिला पाहिजे. आतापर्यंत चीनची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी पुरवठा साखळी सप्लाय चेन म्हणून ओळखली जात होती. परंतु यापुढे आपला भारत देश सुद्धा त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीमुळे मोठी पुरवठा साखळी म्हणून ओळखला जाण्याच्या दृष्टीने एकंदरीत आपल्या व्यापार व आर्थिक क्षेत्रात योग्य ते बदल केले पाहिजेत. आत्मनिर्भर भारत योजनेखाली अंतर्गत आपण अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे. संरक्षण क्षेत्रातली प्रगती तर निश्चितच पुरवणी आहे. कारण आता आपण संरक्षण क्षेत्रामध्ये आपण निर्यात करू लागलो आहे. भारताबरोबरच अनेक विकसित व अविकसित देश भारताबरोबर फ्री ट्रेड अग्रीमेंट परदेशी व्यापार करण्यासाठी उत्सुक आहेत. ज्याच्यामुळे अनेक देशांबरोबर आपल्याला परकीय चलन न वापरता रुपयामध्ये व्यवहार करणे सुलभ जाऊ शकते. भारतातील उद्योजकांनी त्यांची उत्पादन क्षमता वाढवून निर्यातीकडे अधिक भर दिल्यास परकीय गंगाजळीत वाढ होऊन आपली आंतरराष्ट्रीय व्यापारातील तूट कमी होऊन आपला परदेशी चलनावरील अवलंब संपवण्यात येईल. यासारख्या PM गतिशक्ती योजनेमुळे आणि PLI उत्पादकता जोडलेले प्रोत्साहन हे आता काही क्षेत्रात मर्यादित आहे. त्याची व्याप्ती वाढवून निर्यात निगडित उत्पादनात त्याचा समावेश केल्यास भारताचा निर्यात व्यापार आणखीन वाढू शकतो. सर्व राज्य सरकारे यांनी केंद्राच्या औद्योगिक धोरणाला मनापासून साथ देणे आवश्यक आहे व त्यांची औद्योगिक धोरणे केंद्राच्या लवचिक धोरणानुसार त्यांनी सुधारली पाहिजेत. वसुधैव कुटुंबकम या अंतर्गत हवामान बदल व प्रदूषण मुक्त उद्योग धंदे आपल्याला विकसित करायचे आहेत. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी भारताने त्याला अनुसरून हायड्रोजन बेस्ड रिन्युएबल एनर्जी, झिरो एमिशन, शून्य प्रदूषण वाले उद्योग वाढवणे गरजेचं आहे. त्यासाठी ग्रीन हायड्रोजन, गोईंग ग्रीन आणि नेट झिरो हे आपलं ब्रीदवाक्य असलं पाहिजे. भारत हा देश डिजिटल इकॉनॉमी आणि औषधोत्पादन यामध्ये जगात अग्रेसर आहे. भारताचा कोविड काळामधील जगात सर्वांना कळून चुकलं आहे की आपण अनेक देशांना कोविडच्या काळामध्ये लस पुरवली होती. नुकत्याच झालेल्या चांद्रयान 3 यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताची मान जगात अंतरिक्ष क्षेत्रात उंचावली आहे. अनेक देश अंतरिक्ष करार करण्यात उत्सुक आहेत. आतापर्यंत देशांनी त्यांचा उपग्रह अवकाशात झेपावण्यात भारताकडून मदत घेतली आहे. अंतरिक्ष क्षेत्र हे मोठं व्यापाराचं साधन यापुढे भारताला उपलब्ध आहे. श्रोते हो, वर्ष 2023च्या प्रारंभीच भारतानं युनायटेड किंगडम आणि फ्रान्स या देशांना मागे टाकून जागतिक अर्थव्यवस्थेत 5व्या स्थानी झेप घेतली होती. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली. त्यानंतर भारताचा आर्थिक महासत्तेच्या दिशेनं सुरू असलेला प्रवास यशस्वीरित्या सुरू आहे. सरकारनं जगातल्या पहिल्या 10 अग्रणी अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था सर्वात मजबूत असल्याबाबत जाहीर केलेली आकडेवारी हे त्याचंच द्योतक म्हणावं लागेल. श्रोते हो, याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन श्रद्धा वझे.